नमस्कार. मी डॉक्टर प्रकाश यशवंतराव नाईक, चिटणीस भारतीय जनता पार्टी हिंगोली. आता सध्या होऊ घातलेल्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025 या निवडणुकामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्षाचे अधिकृत उमेदवार वैशाली संजयजी कावडे यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळालेली आहे. आणि आमच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ओबीसी महिला गटामधून माझी पत्नी सौभाग्यवती नम्रता प्रकाश नाईक यांना उमेदवारी मिळालेली आहे. आणि सर्वसाधारण गटामधून सुहास शंकरराव गुजकर यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळालेली आहे. या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून आम्हाला या वार्डाची, या शहराची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना विनंती करतो. हे जे पावसाळ्याचं पडणारं जे पाणी आहे, हे पाणी आम्ही व्यवस्थित शहराच्या बाहेर काढून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आम्ही आखू आणि ते काम करू. तर असून सुद्धा या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, भव्य पुतळा या नाही. जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिल्यास आम्ही शहरामध्ये भव्य असा अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्याचा आम्ही प्रयत्न करू. हा विषय म्हणजे कळमनुरी शहर हे थोडंसं ग्रामीण भागामध्ये मोडल्यासारखं आहे. त्या आमच्या शहराला लागून आजूबाजूच्या या ग्रामीण भागामध्ये या शहरातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहे, शेतजमिनी आहे. त्या शेतजमिनीचं डेव्हलपमेंट करत असताना, विकास करत असताना, जसे की समजा सिंचन विहिरी योजनेमधून घेणं, योजनेमधून यांना जनावर करता गोठा घेणं, हे सर्व जर करायचं असेल तर ते एमआरईजी योजनेतून करावं लागते. पण एमआरईजी योजनेचा व्यवस्थित लाभ घेण्यासाठी आमच्या शहरामधल्या शेतकऱ्यांना सर्वात महत्वाची अडचण जाते, म्हणजे त्यांच्याकडे एमआरईजीचं जॉब कार्ड नाही. ते शहरातले असल्यामुळे त्यांना जॉब कार्ड मिळत नाही. आम्ही याबाबत कोणती तांत्रिक अडचण आहे, या तांत्रिक अडचणीचा शोध घेऊन शहरामध्ये राहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जॉब कार्ड मिळाले पाहिजे आणि भोवतालच्या त्यांच्या शेतीचा त्यांना विकसित करून भरघोस उत्पन्न काढता आलं पाहिजे, असं आम्ही या शेतकऱ्यांना प्रबळ बनवू